नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही पण बँकेमध्ये एफडी करता का? तुम्हाला माहित आहे का तुमच्या बँक एफडी पेक्षा पण अधिक सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक भारतामध्ये उपलब्ध आहे। बहुतेक भारतीय लोक त्यांची बचत बँकेमध्ये एफडी स्वरूपात करतात, पण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा गुंतवणुकीबद्दल ज्यावर भारत सरकारची हमी आहे, ज्यावरती टीडीएस लागत नाही आणि जे एफडी पेक्षा जास्त चांगला परतावा देते, यालाच गव्हर्नमेंट सिक्युरिटी किंवा जी सिक्युरिटी असं देखील म्हणतात। आणि भारताच्या संपूर्ण बॉन्ड मार्केटच्या जवळपास 2/3 भाग या इन्स्ट्रुमेंटचा असल्याचं दिसून येतोय। मग प्रश्न आहे, हे गव्हर्नमेंट सिक्युरिटी नेमकी काय असतात? ट्रेजरी बिल्स म्हणजे काय आणि तुम्ही आणि मी यामध्ये कसे गुंतवणूक करू शकतो आणि याचे फायदे काय आहेत? त्याचबरोबर मित्रांनो, कोणतीही गुंतवणूक म्हणलं की त्याचे तोटे देखील येतात आणि ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे। चला मित्रांनो, सुरुवात करूया। भारतीय लोकांच्या बचतीची समस्या पहिल्यांदा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। सर्वसाधारण भारतीय मध्यमवर्गीय लोकांचा जर विचार केला तर त्यांच्या बचती कुठे ठेवतात? ते एकतर ते बँकेमध्ये एफडी स्वरूपात ठेवतात। हे खूप पॉप्युलर इन्स्ट्रुमेंट आहे इन्व्हेस्टमेंटसाठी। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस स्कीम असेल, सोनं असेल, रिअल इस्टेट असेल। पण या सर्वांमध्ये एक समस्या आहे। काय समस्या माहित आहे? बँकेमध्ये जर एफडी केली तर 10% टीडीएस कापला जातो। फक्त 5 लाखांपर्यंत तुमच्या डिपॉझिटवर कव्हर मिळतो आणि जर बँक फेल झाली तर मित्रांनो पैसे बुडण्याची देखील रिस्क आहे। म्हणजे तुम्हाला मान्य करावं लागेल, जर तुम्ही बँकेत 10 लाखाची एफडी ठेवली तर त्यावर 7% जर व्याज मिळालं तर वार्षिक व्याज दर किती होईल? 70,000। त्यावरती परत 10% टीडीएस कापला जाईल, म्हणजे 7,000 परत मायनस होतील, म्हणजे तुम्हाला मिळतील 63,000। आणि समजा काही कारणानं बँक फेल झाली तर मित्रांनो DICGC फक्त 5 लाखापर्यंतचा विमा त्यावरती देतं। उरलेले तुमचे 5 लाख बुडू देखील शकतात। मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का 2020 मध्ये येस बँकेचं काय झालं? त्याचबरोबर ती पीएमसी बँकेचं काय झालं? मित्रांनो, आता कल्पना करा, एक गुंतवणूक अशी आहे जिथं बँक फेल होण्याचा धोका नाही, टीडीएस देखील कापला जात नाही आणि स्वतः भारत सरकार याची हमी देतं। हीच आहे मित्रांनो गव्हर्नमेंट सिक्युरिटी। मग गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे नेमकं काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जी सिक्युअर म्हणजे तुम्ही भारत सरकारला कर्ज देता। समजा भारत सरकारला रस्ते बांधायचे, पूल बांधायचा आहे, रेल्वेची लाईन टाकायची, एखादा खूप मोठा प्रकल्प सुरू करायचा आहे, यासाठी त्यांना पैशाची गरज असते। तर सरकार काय करतं? असे बॉन्ड्स जारी करतं। हे बॉन्ड्स तुम्ही खरेदी करू शकता, तुम्ही सरकारला कर्ज देऊ शकता। सरकार म्हणतं मी तुम्हाला 10 वर्षांनी पैसे परत करीन, दरवर्षी 7% व्याजदरानं। मग मित्रांनो, प्रश्न असा आहे की नेमका गव्हर्नमेंट सिक्युरिटीचे प्रकार किती आहेत? तर 2 प्रकार आहेत, ते तुम्हाला प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे। एक आहे टी बिल्स, त्याला ट्रेजरी बिल्स असं देखील म्हणतात। याचा कालावधी 91 दिवस, 182 दिवस, 364 दिवस असतो आणि हे ट्रेजरी बिल्स फक्त आणि फक्त भारत सरकार जारी करू शकतं। यावरती व्याज मिळत नाही, पण ते डिस्काउंटवर तुम्हाला विकले जातात। जसं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही 98.20 ला एक ट्रेजरी बिल खरेदी करू शकता। 91 दिवसानंतर सरकार तुम्हाला 100 रुपये परत देईल, म्हणजे तुमचा नफा किती झाला? 1.80 पैसे। हे पहिल्यांदा लक्षात घ्या। त्याच पद्धतीनं डेटेड गव्हर्नमेंट सिक्युरिटी देखील असतात, ज्याचा कालावधी दीर्घकालाचा असतो, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष। आणि डेटेड गव्हर्नमेंट सिक्युरिटी भारत सरकार किंवा राज्य सरकार जारी करू शकतं आणि याचं व्याज मोतर प्रत्येक 6 महिन्यानंतर तुमच्या बँकेत आपोआप जमा होऊ शकतं। आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा एक समजून घेणं गरजेचं आहे। गिल्ट एज्ड म्हणजे काय? मित्रांनो, गव्हर्नमेंट सिक्युरिटीला गिल्ट एज्ड सिक्युरिटीज असं म्हणतात, कारण जुन्या काळी ब्रिटनमध्ये सरकारी बॉन्डच्या कागदाच्या कडा सोन्याच्या रंगाच्या असायच्या, जे सुरक्षिततेचं प्रतीक होतं। आणि आज देखील हे नाव आहे, कारण भारत सरकार कधीही आतापर्यंत डिफॉल्ट झालेलं नाही आणि होणार देखील नाही। भारताचा इतिहास बघितला तर भारत सरकारनं कधीही त्यांच्या कर्जावर आजपर्यंत डिफॉल्ट झालेलं नाही, त्यामुळे तुमचे पैसे 100% सुरक्षित आहेत। आता ट्रेजरी बिलचा ज्यावेळेला विचार करतो, हे इन्व्हेस्टमेंट असेट क्लास तुम्ही शॉर्ट टर्म साठी वापरू शकता। आता ट्रेजरी बिलचं खासियत काय आहे? तर मित्रांनो, ट्रेजरी बिल्स जे आहेत ना, ते 91 दिवस, 182 दिवस, 364 दिवसासाठी असतात। मग मित्रांनो, तुम्हाला जर शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल 3 महिने, 6 महिने, जवळपास 1 वर्षासाठी, तर तुम्हाला ट्रेजरी बिल्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं सोयीस्कर होईल, कारण नॉर्मल बॉन्ड्सवर तुम्हाला नियमित व्याज मिळतं, पण ट्रेजरी बिलावर कोणतंही व्याज मिळत नाही। तर मग नफा कसा होतो? मगाचे मी तुम्हाला सांगितलं, त्याची फेस व्हॅल्यू असते 100 रुपये। तुम्ही खरेदी करता 98.50 ला, म्हणजे डिस्काउंटवर। 91 दिवसानंतर सरकार तुम्हाला परत 100 रुपये देतं, म्हणजे तुमचा 1 रुपया 50 पैसे हा काय झाला? नफा झाला। आता मित्रांनो, 2026 चा जर विचार केला तर भारत सरकारनं 3.84 लाख कोटीचे ट्रेजरी बिल्सचा लिलावा काढला। यावरून तुम्हाला लक्षात येईल हा बाजार किती मोठा आहे।
मग ट्रेझरी बिल्स कोणासाठी आहेत? इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. समजा तुमच्या बँक अकाउंटला 5 लाख रुपये पडून आहेत किंवा ते 5 लाख रुपये तुम्ही इमर्जन्सी फंडासाठी ठेवले आहेत, तर तुम्ही ते ट्रेझरी बिलामध्ये काय करू शकता? इन्व्हेस्टमेंटसाठी वापरू शकता. किंवा तुमच्याकडे पैसा आहे तो तात्पुरत्या स्वरूपाचा पैसा आहे, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 4-5 महिन्यानंतर तुम्हाला त्या पैशाची गरज पडणार आहे. मग सेव्हिंग अकाउंटला तसेच पैसे ठेवण्यापेक्षा या ट्रेझरी बिल मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली तर तिथं आपल्याला व्याजदर देखील मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं, एफडी पेक्षा जास्त चांगला पर्याय आहे, कारण इथं आपल्याला टीडीएस लागत नाही. त्याचबरोबर डेटेड गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा जर विचार केला तर मित्रांनो, ह्या डेटेड गव्हर्नमेंट सिक्युरिटी 1 वर्षापासून 40 वर्षापर्यंत इन्व्हेस्टमेंटसाठी उपलब्ध असतात. 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30, 40 वर्ष, म्हणजे यातला कोणताही टाइम हॉरिझन तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी निवडू शकता. यामध्ये तुम्हाला मिळणारा परतावा हा 2 प्रकारात असतो. एक आहे फिक्स्ड रेट बॉन्ड्स. जर तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले, 7% व्याजानं जरी आपण पकडले तरी 10 वर्षानंतर काय मिळेल हो तुम्हाला? दर 6 महिन्याला 35,000 थेट तुमच्या बँकेमध्ये जमा होतील. म्हणजे वर्षभरामध्ये जवळपास 70,000 आणि 10 वर्षाचं एकूण व्याज होईल 7 लाख. म्हणजे 10 वर्षानंतर तुम्हाला जवळपास 10 लाख रुपयाची अमाऊंट त्या ठिकाणी मिळालेली असेल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तुमचा एकूण फायदा किती झाला? जवळपास 17 लाख रुपये फायदा झाला. फ्लोटिंग रेट बॉन्डचा जर विचार केला, यात व्याजदर 6 महिन्यांनी बदलतो मार्केटनुसार. फायदा काय होतो आपला? जर महागाई वाढली आणि आरबीआयने दर वाढवले तर व्याजदर देखील काय होतं? आपोआप वाढतं. त्याचबरोबर मित्रांनो, एसजीबी म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड, मित्रांनो हे देखील इन्व्हेस्टमेंटचं खूप चांगलं साधन आहे गव्हर्नमेंटचं. पण पाठीमागच्या काही दिवसापासून गव्हर्नमेंटने हे बॉन्ड्स जारी करायचं बंद केलं आहे. त्याचबरोबर स्टेट डेव्हलपमेंट लोन्स असतात, राज्य सरकार त्यांच्या प्रकल्पांसाठी जारी करतात. मित्रांनो, या बॉन्ड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर 0.25 to 0.50% जास्त व्याज मिळतो. मित्रांनो, 2026 Q4 मध्ये जवळपास सर्व राज्यांनी मिळून 5 लाख कोटीचे एसडीएल जारी केले आहेत. आता प्रश्न आहे, तुम्हाला जर हे खरेदी करायचं असेल तर कसं खरेदी करू शकता? तर मित्रांनो, डायरेक्ट रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटला जाऊ शकता. आरबीआय रिटेल डायरेक्ट या पोर्टलला भेट देऊन तिथून डायरेक्ट आरबीआय कडून तुम्ही हे सर्व बॉन्ड्स खरेदी करू शकता. कोणतेही ब्रोकरेज नाही, कोणतेही छुप शुल्क देखील लागत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही त्या वेबसाईटला जाऊन पूर्णपणे मोफत डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. एकाच ठिकाणी तुम्हाला ट्रेझरी बिल, गव्हर्नमेंट सिक्युरिटी, त्याचबरोबर एसजीबी, एसडीएल हे सगळे इन्स्ट्रुमेंट काय करता येतील त्या ठिकाणी खरेदी करता येईल. त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये देखील ह्या सर्व साधनं इन्व्हेस्टमेंटसाठी उपलब्ध असतात. तुम्ही डीमॅट अकाउंट मधून देखील काय करू शकता? यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता मित्रांनो, यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना एक रिस्क फॅक्टर देखील आहे, जो तुम्हाला प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे. समजा तुम्ही 2024 मध्ये 6% व्याजदरानं 10 वर्षासाठी गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी केली. समजा 2026-27 मध्ये जर आरबीआयने दर बदलले आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी 7.5% व्याजाने येतात. आता तुमच्या जुन्या 6% बॉन्डची बाजारातील किंमत कमी होईल. उपाय काय? मॅच्युरिटी पर्यंत ठेवा, तुम्हाला त्याचे पूर्ण पैसे या ठिकाणी मिळतात. महागाईचा जर विचार केला, महागाई आपल्याकडे जवळपास 6-7% आहे. गव्हर्नमेंट सिक्युरिटी 6.5%च्या आसपास रिटर्न देतात. म्हणजे साधारणतः जर बघायचं झालं तर तुम्हाला रिअल रिटर्न जे आहे ते साधारणतः ऑलमोस्ट 1% आसपासच येताना दिसून येतील. पण मित्रांनो, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असताना तुमच्या पोर्टफोलिओमध्ये याचा एक प्रॉपर पोर्टफोलिओ असणं गरजेचं आहे. तुम्ही जर पूर्ण कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असाल तर 40% अमाऊंट तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये, 30% अमाऊंट तुम्ही पीपीएफ टॅक्स सेव्हिंग असेट क्लासमध्ये करू शकता, 20% अमाऊंट डेट म्युच्युअल फंडामध्ये म्हणजे लिक्विड फंडामध्ये टाकू शकता आणि 10% अमाऊंट एसजीबी मध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करू शकता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, या ठिकाणी एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, ती म्हणजे सुरक्षितता. भारत सरकार कधीही डिफॉल्ट झालेलं नाही, त्यामुळे एफडी पेक्षा चांगला परतावा, टीडीएस कट नाही आणि लिक्विडिटीचा देखील कुठलाही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ट्रेझरी बिल इन्व्हेस्टमेंटसाठी एक चांगला पर्याय आहे. बँकेत डोळे झाकून एफडी करण्यापेक्षा स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. भारत सरकारची त्यासाठी हमी आहे. चांगला परतावा देखील या ठिकाणी मिळतोय. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये कधी इन्व्हेस्टमेंट केली आहे का. लवकरच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.